जातोय दमणला. दमण आहे इथून 30 किलोमीटर. आता आम्ही पोहोचलोय दमण चंपोर बीचला. हा एक किल्ला दमणचा. तर आता आम्ही पोहोचलोय विरादा धाबा. हे बघू शकता गटारीसाठी कोंबड्या आहेत. तर मित्रांनो आमचा स्टार्टर आलेला आहे. काय करते? झाला आता तो ग्लास संपला. हे आमच्या सिंगचा मेन कोर्स आलेला आहे. कसं आहे पान? मस्त आहे. गोड पान खातात आहेत. हाय फ्रेंड्स, आज आम्ही चाललोय एक नवीन ठिकाणी. ते आहे दमण. तर चला मग बघूया दमण कसं आहे आणि आज तिथला फूड एन्जॉय करूया. आम्ही पुरी फॅमिली जातोय. मी पार्थ आणि त्याचे पप्पा गेलेत खाली गाडी काढायला आणि आता आम्ही निघतोय. तर चला मग. तर आता आम्ही चाललोय दमण. हे आमचे ड्रायव्हर बघा, क्या बोला तूने? गाडी ड्राईव्ह करताय. ड्रायव्हर बनवलं मला. हो मग आमचे परमनंट ड्रायव्हर. अरे आणि आमचे राजकुमार छोटेशी, तो नेहमी खुशच असतो कुठे बाहेर जायला भेटलं की. आम्ही जातोय दमणला. दमण आहे इथून 30 किलोमीटर. म्हणजे आमच्या या घराच्या इथून जवळपास दमण आहे 35 किलोमीटर. 35 किलोमीटर जायला जवळपास अंदाजे पाऊण तास लागतो इथून आम्हाला. तर आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत पूर्ण दमण. तुम्हाला दमण दाखवतोच. बघा कसं आहे दमण. आणि हे आमच्या उमरगावला नवीन ST डेपो उघडतोय आणि त्याच्याच बाजूला मोठं असं नगरपालिकेने प्लेग्राऊंड बनवलंय. तिथे व्हॉलीबॉल आहे, रनिंगचा आहे, ट्रॅक आहे, बास्केटबॉल आहे. तिथली पण तुम्हाला एक दिवशी टूर देऊ. आणि ह्याच्याच पुढे वॉकिंगसाठी हे नवीन तलाव बनवलेला आहे. रेस्ट करायला पण. थोडंसं झूम करून दाखव. हे बघू शकता तलाव बनवलाय आता सध्या. भारीच बनवले ना, पण छान बनवले. बसायला पण आहे आरामशीर. आपण येऊच दिवशी नाईटला इथे संध्याकाळी गाडी घेऊन उगाच आलो. का आपण असं सायकल घेऊन यायला पाहिजे होतो. हो ना. हा बघ कसं सायकल घेऊन मस्त आलाय. नारगोलला पोचलोय आता. रस्ते एकदम चकाचक आहेत. पाऊस पण नाही आज. पाऊण तास परत पोचू आम्ही. कोस्टल रोड च्या रस्त्याने आम्ही जातोय दमणला. या रोडला खूप गाई वगैरे असतात. कोस्टल रोड आहे हा. रस्ता एकदम व्यवस्थित आहे. खड्डे खुड्डे नाहीत. पण थोडासा प्रॉब्लेम हाच आहे की या रोडला गाई वगैरे जास्त असतात. हायवेवरून पण जाऊ शकतो आपण. मुंबई अहमदाबाद हायवेवरून वापीला जाऊन वापीवरून आतमध्ये दमणला जाऊ शकतो. पण हा कसा शॉर्टकट पडतो थोडासा आणि रस्ता पण चांगला असल्यामुळे आम्हाला हा सोयीस्कर पडतो. तिथून हायवेवरून आतमध्ये जा, परत वापीला, वापीवरून परत दमणला. ते थोडंसं ट्रॅफिक असतं आणि आता पूलचं काम चालू आहे त्याच्यामुळे ते ट्रॅफिक पण असतं. त्याच्यामुळे हा रस्ता आम्हाला खूप जास्त सोयीस्कर पडतो. रोड पण मस्त. फक्त थोडंसं मध्ये मध्ये गाई वगैरे बसलेल्या असतात. त्या फक्त बघितल्या की काही टेन्शन नाही. आता आम्ही जस्ट एंटर झालोय दमणमध्ये. गुजरात बॉर्डर सोडून आता आम्ही दमणमध्ये एंटर झालोय. आता इथून आपण एका बीचला जाणार आहोत. चंपोर बीच म्हणून त्याचं नाव आहे. पुढे पुढे तुम्हाला आम्ही दाखवूच.
देवका बीचचा रस्ता. लाईट्स वगैरे बघू शकता, पोल वगैरे चांगले चकाचक लावलेले आहेत. पण इकडे आल्यावर असं फील होतं गोवाला आलो आपण. थोडस म्हणजे मिनी गोवा बोलू शकतो आपण. गोवा खूप मोठा आहे आणि दमण आमचं स्वच्छ पण खूप आहे आणि थोडं छोटं आहे एरिया वाईज. पण सुंदर आहे दमण. हा बघा मस्तपैकी घोडा. कसं धावत होता रे पार्थ. हॉर्स रायडिंग झाली होती. जम्पोर बीच. आपण जाणार आहोत जम्पोर बीचला. जम्पर बीच इकडनं 2.4 किलोमीटरवर आहे. जवळच आहे. वा पार्थ वा काय लिहिलं. बघा हे तुम्ही मी बोलते त्यात काय आहे का, एकदम गोवा सारखी वाईब येते ना. गोवाला आम्ही गेलेलो तेव्हा असेच घर सगळी कलरची आणि इतकं भारी वाटत होतं. आणि सेम मला इथे आल्यावर मला गोवाची आठवण येते. आमच्या चॅनलवर गोवाची पण लवकरात लवकर येणार आहे व्हिडिओ, तर ती पण बघा. गोव्याला जायचं. कधी जायचं गोव्याला? बघू आता. पार्थ आम्हाला घेऊन जाणार आहे गोवाला. आता आम्ही जस्ट पोहोचतोय जम्पोर बीचला. बघू शकता जम्पोर बीचला नवीन बनवलंय हे सर्व. काय बनवलंय हे नवीन? काय माहिती. आपण आलो लास्ट टाइमला झालं तरी आपल्याला ना किती महिन्याने आलो आपण. भरपूर वेळ झाला. पप्पा जवळपास इकडे बर्ड सँच्युरी पण आहे. बर्ड सँच्युरी तिकडे आहे. पाठी गेलं बर्ड सँच्युरी. हा तेच सांगतो पार्टी. मस्त असं तुमच्या फॅमिली बरोबर या, एन्जॉय करा. एंटर झालोय आपण जम्पोर बीचला आणि समोरच बघू शकता तुम्ही बर्ड सेंचुरी आहे. इथे आम्ही गेलेलो आहोत, बघितलेलं आहे. त्याच्यामुळे आता आम्ही तुम्हाला ह्या टायमाला नाही दाखवणार, पण नेक्स्ट टाइम तुम्हाला आम्ही नक्की दाखवू. स्पेशली एक आम्ही व्हिडिओ बनवू. आईवरी बर्ड सेंचुरी म्हणून आहे. खूप छान छान बर्ड्स आहेत. नक्की आपण इथे येऊ एकदा. आता आम्ही पोहोचलोय दमण जम्पोर बीचला. बघू शकता तुम्ही इथला व्ह्यू. हा आहे दमणचा जम्पोर बीच. पाणी आटले पण सर. हो पाणी खूप आतमध्ये गेलं. पाणी किती लांब. आता पार्थला खायची आहे भेळ. आता ही लोक घेत आहेत भेळ. पार्थची फ्लाइंग भेळच आहे वाटतं. ते दिवसासारखी हव्यात उडतीये. काय चाललंय पार्थ विचार. कुठे बसून कुठे खाऊ. बघा तर मित्रांनो फ्लाइंग भेळ कशी उडते. कशी आहे भेळ कशी आहे. हवा आहे ना खूप जास्त हवा आहे. सर्व उडून गेली भेळ. चमचा पण गेला. काय नाही दुसरा चमचा घ्या आता. बाहेर इतकी हवा होती आम्ही शेवटी गाडीत आलो. बघा पार्थ सर्व भेळ उडून जात होती. तर आता भेळ खाऊन आम्ही निघालोय जरासं पुढे. अजून पुढे खूप मस्त आहे. जस्ट आम्ही इथून स्टार्टिंग झालेली, त्याच्यामुळे आम्ही जरा स्टार्टिंगला थांबलो. बघू शकता तुम्ही महादेवाची मस्त मोठीशी अशी मूर्ती आहे. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. आणि हे यांचे सुपुत्र गणपती बाप्पा. तुम्ही त्या साईडला बघू शकतात, तिकडे एक लाईट हाऊस पण आहे.
हा एकदम एंड आलाय ना, हा एकदम एंड आलाय ना बीचचा. हा जम्पर बीचचा एंड आहे. काय झालं रे? अरे वा, इथे पण फुटबॉल. हा आहे जम्पोरचा एंडिंग. जम्पोर बीच दमणचा सर्वात फेमस बीच आहे हा जम्पोर बीच. पण इथली जी वाळू आहे ही वाळू काळी आहे. इथे बघू शकता फुटबॉलचे गोल लावलेले आहेत दोन्ही पण. चला, हा एक किल्ला दमणचा फॉर्ट. छोटीशी मुलगी बघ. किल्ला हा पोर्तुगीजच्या काळातला आहे, खूप जुना. अजून पण तसंच्या तसंच आहे. पण भारी दिसतोय ना. पावसाळ्यात तर अजून छान दिसेल. म्हणजे आता पावसाळाच आहे, पण असं पाऊस पडत असेल तेव्हा. हाच तो किल्ला आहे मित्रांनो. आणि समोर लावला आहे मोठासा तोफ. जो की रिअल आहे. किती मोठे आहे ना. जे पोर्तुगीज आणि इंडियाची वॉर झालेली तेव्हा हा जो आहे तो यूज केला होता. काय बोलतोय खरंच? किल्ल्याच्या आतमधनं जातोय आता. आम्ही किल्ल्याच्या आतमधून जातोय. ओ माय गॉड, किती मस्त आहे view. आता आम्ही पोहोचलोय गोवाला. इथे गोव्यासारखेच घर, इथे कलरवाले जे फाउंटन्स आहे ना गोव्याला, तसंच इथे सुद्धा केलेलं आहे. बघू शकता, हे बघा कलरवाले. कलर थोडासा डल झालेला आहे. हे लोक पण बघा इथे बघा, फोटो आम्ही पण काढतायत गेलेलो बघा. गोवाला तेव्हा असेच तिथे सगळे फोटो क्लिक करत होते. इथे पण बघा फोटोज खिचायला किती गर्दी आहे. हे बघा फोटो काढतात आहेत सर्व. पुरी गोवा वाईब येते ना. मला तर असं वाटतं मी गोव्यालाच आहे. इथे सर्वांना असं वाटतंय इथे आल्यावर गोव्याला जावं म्हणून. पण रिअलिटी मध्ये हा दमन आहे. इथे चर्च आहे. खूप जुनं चर्च आहे. इकडे होली बायबल आता वाचता हे येत. बघा, हा आहे दमनचा ब्रिज. याचं स्ट्रक्चर बघा कसं आहे ते. वीरा धाबा एकदम लॅविश वाटतं. तर आता आम्ही पोचलोय विराचा धाबा. हे बघू शकता. इथे आम्ही डिनरसाठी आलोय. थोडं आम्ही लवकरच आलोय कारण की काय होतं इथे खूप वेटिंग असतं त्यामुळे. तर बघूया, आतमध्ये दाखवतो तुम्हाला कसं काय आहे याचं इंटिरियर. हे बघू शकता विराचा धाबाचा इंटिरियर आहे. पूर्ण धाबामध्ये धाबा स्टाईल आहे सिटिंग याची. आम्ही लवकर आलेलो आहोत कारण इथे गटारीसाठी कोंबड्या आहेत. आता ह्याच्यातले आपण कोणती कापायचे? कोणती कापायची, कोणती घ्यायची गटारीसाठी कोंबडी? बघू शकता तुम्ही, या दोघांनी खाट पकडली आहे. आता खाटेवर झोपायचं आहे. पाच आमचा झोपला मस्तपैकी. म्हणजे नॉनव्हेज स्टार्टर आहे. चिकन, मटन, एग सर्व आहे याच्यामध्ये. हे सूप्स वगैरे आहेत.
पनीर आणि व्हेज वगैरे आहे. आपण काय मागवलं? आपण प्रॉन्स कोलीवाडा प्रॉन्स कोलीवाडा आणि चिकन क्रिस्पी मागवलं आहे आणि एक मॉकटेल 7 हेवन म्हणून एक कॉकटेल मागवली आहे. मॉकटेल ना तुला ना यांचं काहीतरी वेगळंच चाललंय. मॉकटेल काय समजत नाही. आणि इथे Cocktail छान असं म्हणजे? म्युझिक पण वाजतंय. थोड्या वेळानंतर तो गाणे गाणारे पण येईल. म्युझिक सिस्टम लावून ठेवलेली आहे तिथे. आणि हिने काय आणलंय, मटक्यातून काय आणलंय बघा. पाणी आणलंय. इथे बेडूक पण आहेत बघू शकता. हा बघा बघा बदक. आणि हे चालू करेल आता थोड्या वेळात, तेव्हा मस्त दिसेल. आम्ही थोडंसं लवकर आलोय बघू शकता. इथे खाली आहे पण थोड्या वेळातच हे सर्व फुल होईल. आणि ही आपल्या नवऱ्याला पाणी पाजते ही बघा. मित्रांनो आमचा स्टार्टर आलेला आहे. हे आहे प्रॉन्स कोलीवाडा आणि हे आहे चिकन क्रिस्पी आणि ही आहे पार्कची मॉकटेल ड्रिंक. कोणती होती रे? 7 हेवन. काय पाच पण आवडलं का? आम्ही मागवलाय हा चिकन कोलीवाडा. नाही सॉरी, चिकन कोलीवाडा नाही, प्रॉन्स कोलीवाडा. प्रॉन्स कोलीवाडा आहे आणि हे आहे चिकन चिकन क्रिस्पी. आता मी ट्राय करतो. प्रॉन्स कशी आहे टेस्ट? एक नंबर, खूपच मस्त आहे. पार्थ तू नाही ट्राय करणार काय? चिकन क्रिस्पी गरम गरम आहे मस्तपैकी. आरामशीर अशीच बाईट घे. आवडलं? चिकनचं पण ट्राय करून सांगा ना कसं झालं. चिकन क्रिस्पी आम्ही तुम्हाला ट्राय करून दाखवतो कसं आहे. चिकन एव्हरेज वाटतंय कारण की फिश समोर कधी पण चिकन हे नॉर्मल असणार त्यामुळे, पण फिश कोलीवाडा खूप चांगलं आहे. पार्थ तू ट्राय कर. कसं आहे? छान. मेरी आवाज़ अच्छी नहीं है. मैंने देखा अरे नहीं, मेरी क्या आवाज़ अच्छी है. म्हणा म्हणा म्हणा. असं तर कधी नाही बोला, आज तरी बोला. बोला बोला. वो बोलेंगे ना जान से प्यारी हो. देखो आप वहाँ देख रहे हो, आप कोई गाली नहीं है. आप शेर हो मैडम, भगवान शेर आप. हाँ वो तो है. वहाँ मत देखो, नहीं वहाँ तो कोई नहीं है. आप यहाँ देखिए मैडम. किती नर्वस झाले हो.
काय करते? झाला आता तो ग्लास संपला. अरे खाली ते बसले. अरे वा, म्हणजे पूर्ण पूर्ण पैसे वसूल. हं? इथं आमचा स्टार्टर संपलेला आहे. हे बघा, मुलगा आणि बापाचा प्रेम. आणि ते मस्त असं सिंगर आले आहेत, छान असं. बर्थडे सेलिब्रेट होतोय. आम्हाला केक कुठे आहे? आम्हाला हे बघा सगळे केकचे हावरे. हे बघा, केक पाहिजे. केक कुठे आहे आम्हाला? थांबा सांगते. आम्ही आता मस्त पैकी तिकीट खाल्ले. आम्हाला गोड नको आलं. नको आहे पार्थ तुला पण? मग पार्थला तर काय आवडतं? मॉकटेल मॉकटेल मॉकटेल. मस्त मॉकटेल पियाला आहे. मॉकटेल पाहिजे. हे आमचे सिंगर बघा. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या पर ये बात है. पार्थला झोप आली तुझं गाणं ऐकून. आता बघा रश किती वाढलाय. गाणं बघा. आता आमचा मेन कोर्स आलेला आहे. चिकन सावधी आणि रोटी आलेली आहे. बघूया. जर आम्हाला हे संपलं तर मग आम्ही अजून ऑर्डर करू. जर आम्हाला एवढं संपलं नाही तर मग आम्ही नाही ऑर्डर करणार. ठीक आहे, कारण की फूड वेस्ट नाही करायचं. जेवढं आपल्याला लागेल तेवढंच आपण द्यायचं. चला मग ट्राय करा. पाचशे आमचे घाई झाले. भात मला देतोय बाबा. अरे वा, व्हेरी गुड. भातला मी देतोय. थँक्यू बेटा. थँक्यू नवरोबा. बघा आज मला वाढताय ती लोक. आता Try कर. जेवतो आणि तुम्हाला सांगतो कसं आहे. थोडं टेस्ट करतो, दाखवतो तुम्हाला कसं आहे. पाच. चिकन सावली खूपच चांगलं आहे. आतापर्यंत मला सर्वात जास्त हेच आवडलं. एवढं टेस्टी आहे. सॉरी, प्रॉन्स कॉलीवाडा जे होतं ते खूपच चांगलं होतं. गरम गरम खूप टेस्टी होतं. चिकन आम्ही चिकन काय मागवलं होतं आपण? क्रिस्पी. चिकन क्रिस्पीपेक्षा प्रॉन्स कॉलीवाडा खूप चांगलं होतं. आणि प्रॉन्स कोळीवाड्यापेक्षा चिकन सावधी बेस्ट. चिकन सावली खूपच चांगलं वाटतंय ग्रेव्हीमध्ये. झालेलं आहे आता. मस्त गरम गरम आहे. हे ना राईस लागतोच, नाहीतर यांना पोट भरलेल्यासारखं नाही वाटत. काय हो, मला राईस लागतं. त्यांचं फेवरेट आहे. भात खाल्ल्याशिवाय घरी पण एक चपाती खाते, पण त्यांना भात पाहिजे. भात पाहिजे. भात आपलं फेवरेट. आपण मराठी माणसं. आता जेवण झालेलं आहे आमचं. हात धुवायला चालू आहे. जेवण झालेलं आहे. आता आम्ही निघालो घरी. नेलकनी बघा बाप बेटी मस्ती करतायत.
मित्रांनो, महाराजा रणजित सिंग हे आहेत, बघू शकता. हे बघा, महाराजा रणजित सिंग म्हणजे इथे जे आहे ना ते पूर्णपणे पंजाबी जे पण आपले सोल्जर होते ज्यांची शहादत झालेली आहे 21 त्यांचं वर्सेस 10,000 अफगान्स. खूप जास्त एपिक बॅटल होता हा सारी ग्रहाची. त्याची सर्वांची हिस्ट्री दिलेली आहे इथे, असं आहे. तर मग आता पान घेणार आहेत. रेडीच असतात त्यांच्याकडे. उघडा आणि मग ट्राय करा. स्टिकर लावलेले आहेत, स्टिकरवरून उघडा. उघडला. तो खा. हा एक गोड पान. ठीक. कसं आहे पान? मस्त आहे. गोड पान खातात आहेत. पार्थ कसा वाटला? टुटी फ्रुटी आहे त्याच्यात. हा, ही बघा मित्रांनो, टुटी फ्रुटी. मित्रांनो, आता मस्तपैकी पान बिन खाऊन झालेला आहे. आता आम्ही निघतो घरी. पाऊण तास जाईल आम्हाला घरी जाता जाता. ठीक आहे. तर मग आता गाडी चालवताना आम्ही व्हिडिओ नाही बनवत, डायरेक्ट आम्ही आता भेटू घरी तुम्हाला. ठीक आहे. तो व्हिडिओचा एंड आता आम्ही इथेच करतो. व्हिडिओचा एंड आम्ही गाडीतच करतो. ठीक आहे. चलो तर मग बाय बाय बाय. बाय.